नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज शुक्रवार आणि उद्या शनिवार रविवार. आपल्याला सगळ्यांना दिवाळीची ही पूर्वतयारी छान जाव. आणि आता वळूयात बातम्यांकडे. गेल्या 25 दिवसांपासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असणाऱ्या आर्यन खानची मन्नत अखेर पूर्ण झाली. मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता आर्यन त्याची दिवाळी आपल्या घरी अर्थात मन्नतवर साजरी करू शकणार आहे. आर्यनचं अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना सुद्धा उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. सलग 3 दिवस आर्यन खानच्या जामीन प्रकरणात सुनावणी सुरू होती. NCB आणि आर्यनच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आणि अखेर आर्यनच्या बाजूनं निकाल आला आणि आर्यन खान कदाचित आज तुरुंगाबाहेर येऊ शकतो. सलग 3 दिवस सुनावणी सुरू होती. आर्यनच्या वतीनं आणि NCBच्या वतीनं वकील दावे प्रतिदावे करत होते. आपापली बाजू आग्रहानं कोर्टात मांडत होते. पण अखेर काल संध्याकाळी आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आणि आर्यनच्या सोबत मुनमुन धमेच्या हिला सुद्धा जामीन मंजूर झाला आहे. अरबाज मर्चंट यांनाही जामीन मंजूर झाला आहे. Aryan Khan, Munmun and Arbaz Khan. The court has heard the case for more than 2 or 3 days and the court has granted bail just now. The detailed order will be given tomorrow and hopefully all the 3 petitioners will come out of jail either tomorrow or on Saturday. त्यामुळे न्यायालयानं काल निकाल दिला. तिघांनाही जामीन मंजूर केला आणि मुकुल रोहतगी जे सगळ्यात ज्येष्ठ वकील या टीममधले होते त्यांनी असं म्हटलं की आज किंवा उद्या म्हणजे शुक्रवारी किंवा शनिवारी पुराव्यांच्या अभावी आर्यन खानची सुटका करण्यात येईल आणि प्रत्यक्ष ऑर्डर लिखित स्वरूपातली जारी झाल्यानंतर तो बाहेर पडेल. दरम्यान सेलिब्रिटी असल्यामुळेच आर्यनची केस जास्त चालल्याचं वकील सतीश माने शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एका खास मुलाखतीत म्हटलंय. आर्यन खान साठी सतीश माने शिंदे यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता आणि उच्च न्यायालयातल्या युक्तिवादात NCBच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर आरोप केला नाही असंही त्यांनी म्हटलं. तसंच बाहेर आरोप करणारे कोर्टात नव्हते असंही त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीत करताना आवर्जून नमूद केलं. आणि या सगळ्यानंतर केवळ मीडिया हाईप झाली आणि यामुळे आर्यनच्या अडचणी वाढल्या होत्या असा दावाही त्यांनी केला. जामीन मंजूर झाल्यानंतर स्वतः शाहरुख खाननं या सगळ्या वकिलांच्या टीमबरोबर एक खास फोटोही काढला. आर्य खानच्या बद्दल जो आहे ते पंच लोकांचं काय बोलणं नाहीये का, म्हणजे त्याच्याकडे काय सीजर झालं नाही, काही सामान भेटलं नाही किंवा ड्रग्स भेटलं नाही, तर पंचांचा आमचा काय संबंध नाहीये. आता जो चाललंय कोर्टात ऑर्डर आल्यानंतर आम्ही त्याला बाहेर काढू. त्यामुळे आज लिखित स्वरूपातली ऑर्डर येईल. आज लिखित स्वरूपातली ऑर्डर आल्यानंतर ती आर्थर रोडच्या जेलमध्ये पाठवली जाईल आणि त्यानंतर तिथली औपचारिकता पूर्ण करून मगच आर्यन खानची सुटका होणार आहे. त्यामुळे आज किंवा कदाचित उद्याचा दिवस सुद्धा उजाडू शकतो आर्यन खानची सुटका होण्याकरता. पण मुकुल रोहतगी की जे महाधिवक्ता राहिलेले आहेत त्यांच्यासोबतच सतीश माने शिंदे आणि वकिलांची मोठी टीम आर्यनसाठी बाजू मांडत होती, काम करत होती. यात अमित कारखानीस हे सुद्धा वकील होते.
आणि या सगळ्या टीमने आर्यन खानची बाजू लावून धरली. बाहेर होणारे आरोप प्रत्यारोप आणि अन्य कोणत्याही विषयाशी आमचा काहीही संबंध नाही. एवढंच नाही तर NCBच्या अधिकाऱ्यांबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, त्यांना त्यांचं आर्ग्युमेंट करू द्यावं. समीर वानखेडे यांच्या संदर्भात सुद्धा आर्यन खानची बाजू मांडताना सतीश माने शिंदे आणि अन्य वकिलांनी कोणत्याही प्रकारची आक्षेप घेतले नाहीत किंवा मुद्दे मांडले नाहीत. आणि या सगळ्यानंतर अखेर अरबाज मर्चंट, त्याच्यासोबतच मुनमुन धमेचा आणि आर्यन खान या तिघांनाही मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तर विशाल, अखेर काल संध्याकाळी या तिघांनाही जामीन मंजूर झाला, आर्यन खानलाही जामीन मंजूर झाला. आज कधीपर्यंत याची लिखित स्वरूपातली ऑर्डर निघण्याची शक्यता आहे आणि ती आर्थर रोड जेलपर्यंत कधी पोहोचेल? विशाल, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? विशाल, आर्यन खान प्रकरणामध्ये सुनावणी काल पूर्ण झाली, न्यायालयानं आपला निकालही दिला आणि 25 दिवसानंतर अखेर मन्नत पूर्ण झाली आहे खान कुटुंबियांची आणि त्याची जामिनावर सुटका होणार आहे. पण याच्या लिखित स्वरूपातली ऑर्डर कधीपर्यंत पोहोचेल? आर्थर रोडच्या बाहेर आहे, आर्थर रोड जेलच्या बाहेर आहे. खरं तर ही ऑर्डर जी आहे ती दुपारनंतर येण्याची शक्यता आहे, कारण आपण पाहिले की सुनावणी ज्या आहेत त्या दुपारनंतर चालल्या होत्या. न्यायाधीश आहेत ते दुपारनंतर येऊ शकतात आणि त्यानंतरच या जामीनपत्राचे आदेशपत्र जे आहे ते निघेल. आता आपण आर्थर रोड जेलच्या बाहेरची आपण जर परिस्थिती पाहिली गेली तर दुपारपर्यंत ही ऑर्डर येणं अपेक्षित आहे. मात्र आर्यन खान यांच्या वकिलांनी कालच स्पष्ट केलेलं आहे आज किंवा शनिवारी सुद्धा ही ऑर्डर येऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जामीनपत्र पेटी जी आहे ती या पेटी जवळपास एक वेळ असतो, साधारणतः सकाळचं सत्रामध्ये 5:30 ते सकाळी 10:30 वाजेपर्यंतच वेळ असतो आणि त्यानंतर थेट 3:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ जो आहे तो जामीनपत्र पेटीमध्ये जो आदेशाची प्रत असते ती टाकण्याची वेळ दिलेली असते आणि त्यानंतरच बाकीची जी प्रोसेस आहे किंवा तुरुंगातील जी प्रक्रिया आहे ती सुरू होते. आता आपण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आर्यन खानला आणि अन्य 2 आरोपी आहेत त्यांना जामीन जो आहे तो मिळालेला आहे. मात्र आदेशाची प्रत जी आहे ती दुपारनंतरच मिळण्याची शक्यता आहे. आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आर्यन खानचे वकील जे आहेत ते या ठिकाणी या जामीनपत्र पेटीमध्ये ते आदेशाची प्रत टाकतील आणि त्यानंतर तुरुंगातील जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया संपल्यानंतर आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना कारागृहातनं जे ते सोडलं जाईल. आताची जर आपण आर्थर रोड जेलच्या बाहेरची परिस्थिती पाहिली तर सकाळपासूनच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई पोलिसांच्या ह्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी गर्दी होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते, कारण शाहरुख खान या ठिकाणी येतो का हे पाहावं लागणार आहे. शाहरुख खानचे फॅन फॉलोवर या ठिकाणी येऊ शकतात, त्यामुळे मुंबई पोलिसांनी जे त्याची एक खबरदारी घेतलेली आहे. मात्र हा संपूर्ण परिसर आपण पाहिला तर गर्दी होण्याच्या दृष्टीनंच मुंबई पोलिसांनी अशा प्रकारची बंदोबस्त जो आहे तो लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जामीनपत्र पेटीची आपण जर वेळ मर्यादा पाहायला गेली तर सकाळच्या सत्रात या जामीनपत्र पेटीमध्ये आर्यन खान आणि 3 अन्य आरोपींचा जामीन मिळणं, जामिनाचे जो आदेशपत्र आहे हे मिळणं अवघड आहे. त्यामुळे दुपारनंतरच ह्या जामीनपत्र पेटीमध्ये आर्यन खान आणि अन्य 2 आरोपींचा जो जामिनाचा आदेश आहे तो येतो का पाहावं लागेल. या पेटीमध्ये जामीनपत्र आदेश दिल्यानंतर संपूर्ण जी तुरुंगातील प्रक्रिया जी आहे, तुरुंग अधिकाऱ्यांची जी प्रक्रिया आहे ती सुरू होईल. त्यानंतरच आर्यन खान आणि अन्य 2 आरोपी जे आहेत ते या तुरुंगातून बाहेर येतील. मिलिंद सर. विशाल,
इथली जी प्रक्रिया असते ती तू सांगितलीस की आल्यानंतर त्या अर्ज त्या पेटीमध्येच टाकायला लागतो. अरबाज जरी हाय प्रोफाईल त्या अर्थानं किंवा खूप चर्चेतला जरी कैदी राहिला असला तरी थेट काही जामीन अर्ज आज जात नाही, कारण त्याची एक पद्धत तयार करण्यात आलेली आहे. पण या सगळ्यामध्ये साधारणपणे निकाल झाल्यानंतर त्याची ऑर्डर निघायला एवढा वेळ लागतच असतो का ही प्रक्रिया यावेळेला थोडी उशिरानं होते? मिलिंद सर, एखादं न्यायालयीन प्रकरण झालं त्याची ऑर्डर कॉपी साधारणतः मिळायला थोडा उशीरच लागतो, कारण ती न्यायाधीशांकडे जाते, त्याच्यावरती सह्या ज्या असतात त्या होतात आणि त्यानंतरच ती आदेशाची प्रत जी आहे ती ऑनलाईन अपलोड होते आणि त्यानंतर ज्या आरोपींचे वकील असतील त्यांच्या हातामध्ये ही ऑर्डर कॉपी मिळते. ती ऑर्डर कॉपी मिळाल्यानंतर ज्या संबंधित व्यक्तींचे जे वकील असतात ते संबंधित जेलच्या ठिकाणी येतात आणि जे प्रत्येक जेलच्या बाहेर अशा प्रकारचं जामीन पत्रपेटी असते आणि त्याला एक ठराविक टायमिंग असतो. त्या वेळेतच तुम्हाला ते जामीनपत्र जे आहे ते टाकावं लागतं. आता आर्यन खानच्या प्रकरणात आपण जर पाहायला गेलं, जरी सकाळच्या सत्रात आपण इकडे पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये आर्यन खानचा जामीनपत्र आदेश मिळणं जो आहे हा मिळणं मुश्किल वाटतं. त्यामुळे दुपारनंतरच हा जामिनाच्या आदेशाची प्रत जी आहे ती मिळेल आणि त्यानंतर अथर रोड जेलच्या ठिकाणी 3:30 नंतरच जो जामिनाचे आदेश प्रत असणार आहे ती या पेटीमध्ये टाकावी लागेल. ही या पेटीमधील जे पत्र आहे प्रत आहे ही आतमध्ये तुरुंग अधिकाऱ्यांकडे जाईल. ते त्याच्यावरती पाहतील. त्यांची प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे तिन्ही आरोपी आहेत त्यांना जेलच्या बाहेर सोडलं जाईल. मिलिंद सर, ठीक आहे, ठीक आहे. विशाल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं ताज्या अपडेट्स घेत राहू. त्यामुळे अखेर शाहरुख खानची मन्नत पूर्ण झालेली आहे आणि आर्यन खानला जामीन मिळाला आहे आणि त्याची दिवाळी यावेळेला तरी 100% ही त्याच्या घरीच होणार आहे. दरम्यान क्रूजवरच्या पार्टीचा सगळ्यात मोठा पर्दाफाश आता आपण पाहणार आहोत. कॉर्डेलिया क्रूजवरच्या पार्टीमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमतनं केला आहे. आर्यन खानच्या सोबत अटक करण्यात आलेल्या अविन साहूसोबत नेटवर्क 18नं खास बातचीत केली आणि यामध्ये आर्यनला आपण ओळखत नसल्याचं अविन साहू यानं सांगितलं. एवढंच नाही तर आर्यन क्रूजवर असल्याचंही माहिती नव्हतं असा दावाही त्यानं केला. NCB ऑफिसमध्ये त्याच्यासोबत भेट झाली होती, मात्र आपल्याला बळीचा बकरा बनवल्याचा आरोपही त्यानं केला. माझ्याजवळ ड्रग्ज मिळालं नाही आणि वैद्यकीय चाचणीही झाली नाही असंही अविन साहूनं नेटवर्क 18शी बोलताना सांगितलं. आर्यन खान को आज आखिरकार जमानत हो गई है, लेकिन इस क्रूज पार्टी में और भी एक व्यक्ति था जिसको लेकर जो है एनसीबी ने उनको गिरफ्तारी की थी, लेकिन सेशन कोर्ट ने उनको जमानत दे दी है. उस रात को आखिरकार क्या हुआ था, कैसे एनसीबी ने वहां पर रेड डाली, सारे सवालों के जवाब देने के लिए हमारे साथ है अविन साहू जो उड़ीसा के रहने वाले हैं और उनके साथ उनकी एडवोकेट सना भी है. अविन, ये बताइए कि आप क्रूज पार्टी में आए थे तो उड़ीसा से आप यहाँ पर आए थे या फिर आप मुंबई में ही थे, किसी बिजनेस के सिलसिले में आए थे? उड़ीसा से सिर्फ क्रूज एक्सपीरियंस के लिए आया था और 5th को मेरा रिटर्निंग टिकट भी था. तो इसके पहले आप कभी क्रूज पार्टी में गए थे या पहली बार आप एक्सपीरियंस करने के लिए गए थे? फर्स्ट टाइम एक्सपीरियंस के लिए आया था, कभी गया नहीं था क्रूज पार्टी में. तो उस रात आखिरकार हुआ क्या था? मैं ऊपर सो रहा था अपने रूम में. जब उठा तो पता चला नीचे एनसीबी की रेड चल रही है. मैं ऊपर डेक में बैठा हुआ था, रेड ख़त्म हुई, क्रूज़ गया. 4th को जब वापस आई तब पता चला वापस से रेड चल रही है. और उसके बाद क्या हुआ? कुछ नहीं, रेड चल रही थी, नॉर्मल लोग थे, बहुत सारे लोग थे. और आपको कब गिरफ्तार है करके दिखाया गया? गिरफ्तार था ये तो मेरे को भी नहीं पता था. मेरे को बस एनसीबी ऑफिस लेके गया था. तो आपने पूछा नहीं कि नहीं, आपको क्यों लेकर जा रहे हैं? नहीं, उस टाइम पे दिमाग नहीं चल रहा था. और कब आपको पता लगा कि आपको अरेस्ट किया है?
ये तो वहाँ एनसीबी ऑफिस ले जाने के बाद पता चला कि हाँ मैं यहाँ आया हूँ, तो मे बी अरेस्ट हूँ इसलिए आया हूँ। तो आपने पूछा नहीं कि आपके पास से तो कोई ड्रग्स भी मिला नहीं था, तो अरेस्ट क्यों किया? नहीं, मैंने नहीं पूछा। आपका मेडिकल किया गया था? ब्लड टेस्ट नहीं किया गया था, मेडिकल हुआ था लाइक नॉर्मल। आपको पता था कि उस पार्टी में आर्यन खान भी है? क्या आप आर्यन खान को जानते हो? नहीं, मुझे नहीं पता था आर्यन खान है उस पार्टी में, और मैं आर्यन खान को जानता भी नहीं हूँ। तो आपकी और आर्यन की पहली मुलाकात कहाँ और कैसे हुई? मेरी आर्यन से फर्स्ट टाइम मैं मिला था एनसीबी ऑफिस में ही। उससे पहले कभी नहीं मिला, उसके बाद भी कभी नहीं मिला। यानी आर्यन आपके दोस्त नहीं है? नहीं नहीं। तो कोई बातचीत हुई आर्यन के साथ आपकी? नहीं। क्या आप आज भी अपने आप को निर्दोष मानते हो? हाँ, मानता हूँ, क्योंकि मेरे पास कुछ मिला नहीं, कुछ था नहीं मेरे पास। तो आपने ये पूछा नहीं एनसीबी को कि मेरे पास जब कोई ड्रग्स मिला नहीं है, मैंने कोई ड्रग्स कंज्यूम नहीं किया है, तो मेरी गिरफ्तारी क्यों हो रही है सना? He has been falsely implicated and we are very happy that he is out on bail. ये पहले हैं इनमें से जो बाहर निकले हैं, तो हम फिलहाल वी आर रियली हैप्पी। एंड बेल ऑर्डर ही हमारे लिए फ़िलहाल तो एक जीत है कि वो सबसे पहले बाहर निकल गए हैं इस केस में, और विच काइंड ऑफ शोज़ दैट हाउ इनोसेंट ही इज़। एंड लेट्स सी नाउ, ही इज़ हैप्पी राइट नाउ एंड आई एम रियली हैप्पी कि सेशंस कोर्ट ने इन्हें बेल दी थी। तो आपकी कभी कोई बातचीत भी हुई आर्यन के साथ में? नहीं नहीं, कभी नहीं। जेल में भी आप अलग अलग बैरक में थे? हाँ तो जेल का एक्सपीरियंस वाज अ शॉकिंग इंसिडेंट फॉर यू? हाँ, ऑब्वियसली शॉकिंग ही होगा। क्योंकि इनके ऊपर पहले कभी कोई केस हुआ केस नहीं, नहीं सो हुआ है। ऑब्वियसली। फर्स्ट टाइम था तो शॉकिंग ही होगा। And I hope that he gets over this negative experience as soon as possible and he'll restart his life on a fresher note. तो उस वक्त जब आप क्रूज में थे, तो क्या वहाँ पर, जैसे कि एनसीबी का कहना है कि वहाँ ड्रग्स पार्टी हो रही थी, तो क्या आपने ऐसा कुछ देखा था वहाँ पर? नहीं, मैंने कुछ नहीं देखा था ऐसा। ड्रग्स पार्टी कुछ नहीं, ऐसा पता नहीं था। अगर पता होता तो मैं आता नहीं इस पार्टी में। क्योंकि उस पार्टी में 1500 लोग थे, 1500 में से कुछ लोगों को ही गिरफ्तार करके दिखाया गया है। क्यों ऐसा, ये मेरे को नहीं पता क्यों हुआ ये चीज़। He was just roped in and he is the scapegoat in the case which I have already stated earlier also. तो ये है बस कि है सिलेक्टिव अप्रोच रहा है, but he is out and we are happy. तो आपने उस क्रूज पार्टी में क्या कोई सेलिब्रिटीज को देखा था? नहीं। सब नॉर्मल पीपल ही थे? हाँ। डांस और ड्रिंक्स वही हो रहा था, कोई ड्रग्स पार्टी नहीं थी? नहीं, कोई ड्रग्स पार्टी नहीं। इस एक्सपीरियंस के बाद क्या आप कभी कोई और क्रूज में जाएंगे? नहीं, नहीं जाऊँगा। तो आर्यन से आपकी कोई बातचीत नहीं हुई उनकी फिल्मों को लेकर या उनके पेरेंट्स को लेकर? शाहरुख खान के तो आप भी फैन हो गए। नहीं, मेरी कोई बात नहीं हुई इससे। आर्यन से किसी टॉपिक में बात नहीं हुई, किसी चीज़ को लेकर बात नहीं हुई थी। थँक यू। त्यामुळे या साहूचं असं म्हणणं आहे की माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाही, मी आयुष्यात पहिल्यांदा हे सगळं करण्यासाठी या क्रूजवर अनुभव घेण्यासाठी गेलो होतो, पण अतिशय वाईट अनुभव राहिला, मला का अटक केली हे सुद्धा माहीत नव्हतं आणि जामीन मिळाल्याबद्दल त्यानं अतिशय समाधान व्यक्त केलं। त्या रात्री काय घडलं यासह अन्य काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर। ब्रेकनंतर बातमी आहे पुण्यातली। नरे सेल्फी पॉईंटवर पुन्हा एकदा अपघात झाला आहे आणि कंटेनर हायवेवरून घसरून हा अपघात झाला। या अपघातामध्ये सर्व्हिस रोडवरच्या एका हॉटेलला हा कंटेनर जाऊन धडकला आहे। खूप जास्त उतार आहे हा आणि यामुळे इथे वारंवार अपघात होत असतात। गेल्या काही महिन्यात इथे झालेल्या अपघातांचं प्रमाण अर्ध्या डझनाच्या घरात आहे आणि तीव्र उतारामुळे इथे पुन्हा एकदा हा कंटेनरला अपघात झाला। पुणे बंगळुरू हायवेवरची ही घटना आहे। प्रामुख्यानं जड वाहनांचा अवजड वाहनांचा ताबा सुटतो आणि हा अपघात होता आणि हे आणि असे अपघात होतात। नरे ग्रामस्थांनी या सगळ्याबद्दल संताप केला। यापूर्वीसुद्धा अनेकदा
निवेदनं देण्यात आली, तक्रार करण्यात आली, पण यावर अद्याप तोडगा निघालेला नाही असं नऱ्हे इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझी सहकारी प्राचीसोबत काही खास.